नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा अभ्यास करायला सुरुवात करणार आहोत। त्यातील आज आपण पहिलं जे प्रकरण आहे त्याच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आता आजचा जो घटक आहे तो आहे मानवी उत्क्रांती। आपल्याला माहिती आहे की उत्क्रांतीमुळे एकपेशीय प्राण्यांपासून किंवा एकपेशीय सजीवांपासून आज जे काही जीववैविध्य आपण पृथ्वीवर बघतो त्या सगळ्याची निर्मिती किंवा जडणघडण झालेली आपल्याला दिसून येते। आता यातील मानव वंशाची सुरुवात जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर इथे हे तुम्हाला हे चित्र दाखवलेलं आहे बघा, मानव वंशाचा प्रवास इथपासून इथपर्यंत। तर हा कधी सुरू झाला तर 7 कोटी वर्षांपूर्वी, जेव्हा अखेरचे डायनोसॉर नाहीसे झाले तेव्हा माकडासारखे दिसणारे प्राणी त्यांच्यापेक्षाही प्राचीन होते। अशा दिसणाऱ्या आजच्या आधुनिक लेम्यूरप्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यासारखे ते विकसित झाले असावेत असा एक अंदाज आहे। आणि 4 कोटी वर्षांपूर्वी आफ्रिकेतील माकडासारख्या प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या। त्यांच्या मेंदूचा आकार मोठा होऊन त्याचा विकास झाला। हाताच्या पंजात त्यांच्या सुधारणा झाली। इथे ह्या चित्रांमध्ये बघा, तुम्हाला हे दिसत असेल सगळे बदल। आणि ते कालांतराने एपसारखे प्राणी झाले। आता नंतर कालांतराने एपसारखे जे प्राणी होते सुरुवातीचे ते प्राणी, एप म्हणजे कपिल, तर ते प्राणी दक्षिण आणि आग्नेय आशियात पोहोचले आणि अखेर त्यांना काय झाले, गिबन आणि ओरांगुटानमध्ये त्यांचे रूपांतर झाले। आता उरलेले जे एपसारखे प्राणी होते ते आफ्रिकेत राहिले आणि 2,50,00,000 वर्षांपूर्वी त्यातून पुढे चिंपांजी व गोरिला उदयास आले। आता सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वीच्या च्या काही जातीची प्रगती वेगळ्या दिशेने झाल्याचे दिसते। म्हणजे अन्न ग्रहण करण्यासाठी आणि इतर कामासाठी त्यांना हाताचा उपयोग करावा लागत होता। आता कोरड्या होत जाणाऱ्या हवामानामुळे काय झालं, जेव्हा जंगलं नाहीशी होऊ झाली तेव्हा एप झाडावरून वास्तव्यासाठी खाली आले, म्हणजे जमिनीवरती आले। मग त्यांच्या कमरेच्या हाडाचा विकास अशा तऱ्हेने झाला की ते गवताळ प्रदेशात ताठ उभे राहू लागले। तेव्हा त्यांचे हात केव्हाही वापरण्यासाठी मोकळे झाले। नाही तर आधी फांदी पकडण्यासाठी त्यांना त्या हातांचा उपयोग करावा लागायचा, पण आता त्या जमिनीवर राहिल्यामुळे त्यांचे हात मोकळे राहायला लागले। हे हात वापर करणारे, ताठ उभे राहणारे पहिले मानव सदृश प्राणी सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आले। आता मानव सदृश प्राण्याची आपल्याकडील सर्वात पहिली नोंद आहे ती आफ्रिकेतील आणि उत्तर भारतातील रामापिथिकस या एपची, म्हणजे त्याचं नाव त्याचं आहे। हे मानवासारखे पहिले प्राणी दिसलेली यांची नोंद आहे। पुढे हा एप काय झाला, आकाराने मोठा झाला, अधिक हुशार झाला आणि 40 लाख वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील एपचा विकास झाला। आता सुमारे 20 लाख वर्षांपूर्वी मानव सदृश प्राण्यांची रचना होमो या प्रजातीचे सदस्य असण्या इतपत आपल्या जवळच्यासारखी दिसायला लागली। मग अशा तऱ्हेने काय झाले, मानव कुशल झाले। म्हणजे इथे ह्या चित्रामध्ये तुम्हाला दिसते बघा, त्यांच्या मेंदूचा विकास कसा होत गेला तो। त्यामुळे 15 लाख वर्षांपूर्वी ताठ चालणाऱ्या, म्हणजे हा जो ताठ चालतोय की नाही हा मानव, याचा विकास 15 लाख वर्षांपूर्वी झाला। आणि त्याचा वावर म्हणजे त्याचा तो जो जिथे कुठे राहायचा ती जागा म्हणजे कुठली, आशिया खंडात चीन आणि इंडोनेशियापर्यंत होती असा त्यांनी एक इथे आपल्याला सांगितलेला आहे। मग जवळजवळ 1 लाख वर्षापर्यंत ताठ चालणाऱ्या माणसाचा मेंदू मोठा होण्याच्या दिशेने त्याची प्रगती होत राहिली आणि त्याला अग्नीच्या वापराचा शोध लागला। म्हणजे पुढे पुढे त्यांची प्रगती होत राहिली, अग्नीचा शोध वगैरे। आणि मग 50,000 वर्षांपूर्वीच्या मानवाचा मेंदू पुरेसा विकसित झालेला होता आणि बुद्धिमान मानव म्हणजे होमिसेपियन या वर्गाचा सदस्य मानण्यायोग्य झाला होता।
आता निअंडरथेल मानव हे बुद्धिमान मानव या वर्गातले पहिले उदाहरण आहे किंवा ते पहिले बुद्धिमान मानव या वर्गातले पहिले मानव आहेत. मग सुमारे 50,000 वर्षांपूर्वी मॅग्नन मानव अस्तित्वात आला आणि त्यानंतर मात्र ही प्रगती पूर्वीपेक्षा खूपच झपाट्याने होत राहिली. सुमारे 10,000 वर्षांपूर्वी बुद्धिमान मानव शेती करू लागला, जनावरांचे कळप बाळगू लागला. त्याने म्हणजे त्याची प्रगती कशी कशी झाली तर त्यांनी वसाहती वसवल्या, मग संस्कृतीचा विकास झाला. 5,000 वर्षांपूर्वी लिहिण्याच्या कलेचा शोध लागला, इतिहासाची सुरुवात झाली. 400 वर्षांपूर्वी आजच्या आधुनिक शास्त्रांचा उदय झाला. 200 वर्षांपूर्वी औद्योगिकरणाची सुरुवात झाली. अशाप्रमाणे प्रगती करत करत आज आपण या इथपर्यंत आलेलो आहोत. तरीही अजून मानव वंशाच्या मुळांच्या तपशिलाचा शोध घेणं सुरूच आहे. म्हणजे नक्की ते कशी सुरुवात झालेली असावी, कसा माणूस अजून कशा पद्धतीने प्रगत झालेला असावा, मूळ त्याचं काय आहे हे अजूनही शोध शास्त्रज्ञ करतायतच. तर अशा पद्धतीने आपला हा जो मानवी उत्क्रांती हा जो घटक आहे तो आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे. हा जो मानवी उत्क्रांती घटक आहे हा आपल्या प्रकरणामधला शेवटचा घटक आहे. याबरोबरच आपण हे प्रकरणसुद्धा अभ्यासून पूर्ण केलेलं आहे. तर मला अशी आशा आहे तुम्हाला मी जे काही शिकवलेलं आहे ते तुमच्या लक्षात आलेलं असेल. तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.